नमो नमः सर्वेभ्य छात्रेभ्य युष्माकं स्वागतमस्ति। लास्ट टाइम आपण चालू केलेला धन्यौ तौ दातृ याचकौ लेसन, गद्य विभागातला हा लेसन आहे। धन्यौ तौ दातृ याचकौ, पेज नंबर 15, टेक्स्ट बुक काढायचे पेज नंबर 15। अँड लास्ट टाइम आपण फर्स्ट पार्ट बघितलेलं, वी हॅव टू रिवाइज द फर्स्ट पार्ट। तृतीय पाठः धन्यौ तौ दातृ याचको। व्हॉट इज द मीनिंग ऑफ धन्यौ तौ दातृ याचको? Blessed are they. There are two persons. First is a Kautsa, नाम शिष्य, and second is a Raghu, नाम राजा. Blessed are they, the donor and the recipient. Okay. Before to going to the start the second paragraph, आपल्याला पहिला पॅराग्राफ परत बघायचा आहे, रिवाइज करायचं आहे आणि नंतर मग आपण सेकंड पॅराग्राफला वळणार ॲज वेल ॲज क्वेश्चन आन्सर नाव ऑल थिंग. तो बी विथ मी, बी अटेंटिव्ह. ओके. तर सी आपण बघितलं की कस्मिंचित तपोवने वरतंतु नाम ऋषिः आसीत. सः अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालुः च आसीत. अध्यापने निपुण, प्रकृत्या दयालु इज द ॲडजेक्टिव्ह फॉर द वरतंतु ऋषिः. ओके. अँड कस्मिंचित तपोवने, कोणत्या तरी तपोवनामध्ये, तपोवने म्हणजे काय, जिथे पेनन्स, जिथे तप केलं जातं, तप उपवनम, जिथे तप केलं जातं अशी जागा. ओके. तिथे वरतंतु नावाचे कोण होते? ऋषी होते. ऋषी ही मीन्स सेज. ऋषी इज द एंडिंग इन ई. ओके. स अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालु च आसीत. तस्य आश्रमे इन हिज एर्मिटेज बहवः मेधाविनः बटवः आसीनः. For the बटवः बहवः मेधाविनः is the adjective. Whatever I am saying, please note down. It is very important. Okay, because in the question will be asked विशेषणम विशेष्य also. तेषु कच्चित, among all of them, कौत्स नाम बटुः आसीत. कौत्स नावाचा बटू आसे. बटू मीन्स ब्राह्मण बॉय. ओके. ब्राह्मण बॉय जो होतं त्याचं नाव काय होतं? कौत्सः. ऋषीचं नाव काय होतं? वरतंतु. देन विद्याधनं अध्ययनं समाप्य आफ्टर द कम्प्लिटिंग हिज स्टडी गुरुदक्षिणां दातुम् उत्सुकः. गुरुदक्षिणासाठी उत्सुक असलेला, फॉर द गिविंग ऑफ अ डोनेशन टू हिज गुरु. गुरु मीन्स रिसिप्टर. दातुम् उत्सुक, ही वॉज इगरिंग टू गिव द गुरुदक्षिणा. कौत्सः गुरुम उपागच्छत. उपागच्छत इज अ लंग लकार ए स्टँडर्डला तुम्ही शिकलेला आहात. उपागच्छत. सविनयम हंबल च स्वच्छ इच्छाम गुरुवे अकथयत. त्यांनी स्वतःची इच्छा कोणाला सांगितली? गुरुला सांगितली. तस्य वचः श्रुत्वा, ऑन हिअरिंग हिज वर्ड्स, गुरु उक्तवान. उक्तवान इज द पार्टिसिपल मीन्स धातू साधित विशेषणम. उक्तवान हे धातूपासून बनलेलं विशेषण आहे. तुम्हाला आता यावर्षी शिकायचं उक्तवान. गुरु सेड वत्स कौत्स. वत्स मीन्स व्हॉट? ओ चाइल्ड. कौत्स तव अध्ययन, बिकॉज ऑफ युअर स्टडी. सेवया. सेवया मीन्स सर्विंग. ओके. च भृशम प्रीतोस्मी. भृशम म्हणजे मेनी, लॉट. प्रीतोस्मी प्लीज्ड. संधी इज द प्रीतः प्लस अस्मी. अन्यां कामपि दक्षिणां नेच्छामि. मला कोणतीही दक्षिणा, आय डोंट वॉन्ट एनी डोनेशन, एनीथिंग फ्रॉम यू. ओके. नेच्छामि न प्लस इच्छामि. गच्छ प्लीज गो. स्वस्ति तुभ्यम, तुझं कल्याण हो. गुरुणा वरतंतुना निवारित. निवारित म्हणजे स्टॉप. अपि कौत्सव वारंवारं रिपीटेडली दक्षिणाम दातुम् इच्छत. कौत्सव ऐकतच नव्हता, कारण त्याचं म्हणणं होतं मला गुरुने एवढी शिक्षा दिली तर मला त्या दक्षिणा दिलीच पाहिजे. ओके. म्हणून तो दक्षिणा देण्यासाठी उत्सुक होता. ओके. मिनिंग ऑफ दक्षिणा रेम्युनरेशन इज नॉट डोनेशन. सारखं म्हणजे आपण काही शिकलं कुठे आता शाळेमध्ये किंवा आपण त्यांना हे देतो, पण पूर्वीच्या काळी गुरुगृही जाऊन ज्ञान जे आहेत विद्यार्थी संपादन करायचं. आता तुम्ही स्कूलमध्ये येतात ठराविक वेळेमध्ये, पण वर्षानुवर्षे ते गुरुची सेवा करत तिथेच राहायचे. गुरुची सेवा करणं, जेवढ्या वर्ष त्यांचं शिक्षण असेल तेवढ्या वर्ष वेदांचं अध्ययन करते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ओके. तेव्हाचा काळ वेगळा होता. पण आताच तुम्ही गृहगृही न जाता शाळेत
जाता, स्कूलमध्ये जाता, म्हणजे ठराविक वेळेमध्ये तुम्ही शिक्षण घेता आणि परत घरी येता, हे असं असतं. ओके, पण पूर्वीच्या काळी ज्ञान म्हणजे काय, नॉलेज म्हणजे गुरुचं ज्ञान, गुरुची सेवा करणे, त्यांच्याकडनं वेदांचं ज्ञान करून घेणे. ओके, हीच होती सेवा ब्राह्मणांची. ओके, आता पुढचा आपण पॅराग्राफ बघणार आहोत. Then we have to see next para after the first para. Tada tam parikshitum वरतंतु अकथयत, बिकॉज ही वॉज रिपीटेडली की आय वॉन्ट टू गिव्ह युअर रेम्युनरेशन, मला तुम्हाला दक्षिणा द्यायची, म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी गुरुंनी काय केलं, वरतंतु नावाचे कोण होते, गुरु होते. सी इन द वरतंतु एंडिंग इन ऊ देअर, दिस इयर वी हॅव टू स्टडी एंडिंग इन ऊ प्रत्यय. लास्ट इयर वी स्टडी ऑलरेडी स्टडी अबाउट द एंडिंग इन अ, देव, आ, माला, ई. ओके, मती, ई, नदी. ओके, देन वारी. Okay, then we have this year we have kavi also. This year we have to study ending in u, bhanu, dhenu, madhu. Okay, and ending in dru also, swasru, pitru, matru. Okay, the varatantu is the ending in u. Varatantu akathayat. तदातम परीक्षितुम, परीक्षितुम means examine. वरतंतु अकथयत. त्वया, you have, मम, from me, सकाशात, आतापर्यंत टिल्ले, चतुर्दश विद्या अधीता. तू माझ्यापासून आतापर्यंत किती विद्या शिकलास, 14. अधीताहा इज अ लर्न, मिनिंग ऑफ अधीताहा इज अ लर्न. ओके, अधीता इज ऑल्सो पार्टिसिपल. आय टेल यू, अधीता डिक्शनरी लाईक चतुर्दश विद्याहा अधीताहा. विद्याहा इज अ फेमिनाइन जेंडर नॉमिनेटिव्ह प्लुरल. सेम अधीताहा ऑल्सो फेमिनाइन जेंडर नॉमिनेटिव्ह प्लुरल. अधिविद्याहा अधीताहा. अतः देअरफॉर चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्राः आनय. आनय इज द लोट लकार. हे पण आपल्याला यावर्षी शिकायचं आहे पुढच्या लेक्चरला. आनय इज द लोट लकार. चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा, 14 करोड. कोटी म्हणजे करोड, गोल्ड कॉइन्स, सुवर्ण मुद्रा, गोल्ड कॉइन्स. आनय, आनय मीन्स ब्रिंग. when we use anaya, when we giving the order to someone, like that in the अकथयत, अकथयचे लण लकार मीन्स लाईक दॅट की पास्ट टेन असो, ही गोष्ट घडून गेलेली असते ते आपण अकथेमध्ये करतो. पण जेव्हा कोणाला ऑर्डर द्यायची असेल किंवा तर आपण काय विचार करतो, लोट लकार यूज करतो. प्रेझेंट टेन्स आपण कधी यूज करतो, इन द डेली सेंटेन्सेस. ओके, गुरोः वचनं श्रुत्वा, ऑन हिअरिंग गुरुज वर्ड, श्रुत्वा ऑन हिअरिंग. कौत्सः चिंताकुलः जात. सेम, इन द चिंताकुलः जातः इज द पार्टिसिपल and चिंताकुल इज ॲडजेक्टिव्ह. गुरुः चिंताकुलः जातः. चिंताकुलः विसर्ग असो तरी दॅट्स वाय जातः असो विसर्ग. चिंताकुलः मीन्स बिकम वरीड. एतावती सुवर्ण मुद्रा कुत आनयानी, तो विचार करू लागला. एतावती, फ्रॉम वेअर विल आय ब्रिंग धीज मेनी गोल्ड कॉइन्स. एतावती, ओके, दिस, ओके, सुवर्ण मुद्रा, गोल्ड. कुत, फ्रॉम वेअर. आनयानी, आनयानी ऑल्सो लोट लकार. ओके, देन महाराजम रघु विहाय, विहाय मीन्स सोडून, एक्सेप्ट. महाराजम रघु विहाय न कोपी एतावती मुद्राः दातुं समर्थ. ओके, नोबडी एक्सेप्ट किंग रघु इज एबल टू गिव दीज गोल्ड कॉइन्स. ओके, ओके, लाइक दैट. अतः रघु प्रघुं प्रति गच्छामि. व्हाई आर राइटिंग द रघु मीन्स इन रेड. सी, लास्ट ईयर वी स्टडी अबाउट द सम, इंडिक्नेबल ॲज वेल ॲज विभक्ती प्रत्यय. आता तुम्ही असं केलं होतं की गम दिलं, तुम्ही सेंटेन्स बनवलेलं. वेन एवर गम, गच्छ इज कमिंग इन द सेंटेन्स ॲज अ वर्ब, you have to use द्वितीया विभक्ती. that's why here द्वितीया विभक्ती of रघु, रघुम प्रति गच्छामि. like that, मातामही देवालयम गच्छति. in this word देवालयम इज द ऑब्जेक्ट. मातामही कुठे जाते, देवालयात जाते. ओके, अँड इन दिस वर्ड कौत्सः रघुम प्रति गच्छामि. रघुम इज द ऑब्जेक्ट गोइंग टू द देअर. दॅट्स वाय हियर रघुम इज अ द्वितीया विभक्ती. गॉट इट. देन इति विचार्य, विचार्य इज द लबंत. ऑन थिंकिंग दॅट,
कौत्सः रघोः समीपम् अगच्छत. In the samipam is the indeclinable near to, and रघोः is the षष्ठी विभक्ती of a रघु ending in ओ. समजलं? आपल्याला एंडिंग इन ऊचा अभ्यास करायचा आहे भाषासूत्रम 1 मधनं. रघोः समीपम अगच्छत, रघो जवळ तो गेला. अंडरस्टँड? देन सी इन द पॅराग्राफ, आपण जर पॅराग्राफ बघितला, हा पॅराग्राफ, त्या पॅराग्राफचे मिनिंग्स आणि संधी विग्रह बघायचे, लिहून घ्यायचे आहेत विदाउट फेल. संधी विग्रह कोपी, कह प्लस अवग्रह. ओके, आपण कह प्लस अवग्रह, सी कोपी. देन कोपी कह प्लस अपी, अपी अवग्रह चेंज इन अ. देन शब्दार्थ से तदा. देन परीक्षितुम एक्झामिन, अधिताः हॅव लर्न्ड, सुवर्णमुद्राः गोल्ड कॉइन, आनय ब्रिंग, वचनम वर्ड्स. ॲक्च्युली वचन म्हणजे वचन दिलं असं नाही, वचनम ॲक्च्युली इन दिस चॅप्टर वी यूज द वचनम ॲज अ वर्ड्स. श्रुत्वा ऑन हिअरिंग, श्रुत्वा इज अ त्वांत, यू नो व्हेरी वेल. चिंताकुलः वरीड. एतावतीही, एतावत इज यूज फॉर द like that masculine gender means pullinga, but etavatihi used for the strilingam. These kutah, from where, vihaya except. Then see datum samartha, able to give, vicharya having thought, sakashat near. Okay, from me sakashat near. Understand? I hope so तुम्ही लिहून घेतले असेल नोटबुकमध्ये. देन नेक्स्ट पार्ट दिग्विजयानंतरम. ओके, आफ्टर द कॉन्क्वेस्ट म्हणजे दिग्विजय केला. तुम्हाला म्हणजे रघुराजाची खूप मोठी हिस्ट्री, म्हणजे हे आहे रघु जो आहे दशरथ, म्हणजे दशरथचे पूर्वज होते. दशरथ, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, लव, कुश यांचे पूर्वज रघु. अँड रघुराजा खूप खूप काय होता, ब्रेव होता, इंटेलिजंट होता, दानशूर होता. सगळे गुण एका राजामध्ये जसे गुण पाहिजे सगळे गुण त्याच्यामध्ये होते. दिग्विजयानंतर म्हणताना त्यांनी पूर्ण पृथ्वी जिंकून घेतली होती त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याने, ब्रेवरीने. ब्रेव होता तो खूप. ओके, आणि त्यांनी काय केलं, दिग्विजयानंतर विश्वजित नामनी यज्ञे. ओके, जेव्हा आपल्याला पृथ्वी जिंकायची असते तेव्हा आपण अश्वमेध यज्ञ करतो, जो रामने रामायणामध्ये केला होता. रामचा स्टोरी तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये इपिकमध्ये लिहिलेला आहे की, आणि तेव्हा त्यांनी तो अश्वमेधसाठी अश्व म्हणजे काय सोडला होता, हॉर्स सोडला होता. आणि तो हॉर्स आहे तो कुणी पकडला, लवकुश, आणि लवकुशाने रामाशी युद्ध केलं होतं. ओके, पण रघुराजाने सगळं जिंकून घेतल्यानंतर कुठला यत्न केला, विश्वजित नावाचा. विश्व मीन्स वर्ल्ड, जित म्हणजे जिंकले, पृथ्वी जिंकली म्हणून तो यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी जेवढं कमवलेलं धन आहे जिंकून घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, ते दानरूपामध्ये लोकांमध्ये वाटून टाकलं. म्हणजे किती रघुराजा जो होता दानशूरसुद्धा होता. ओके, विश्वजित नामनी यज्ञे अशेषम धनम, राहिलेले सगळं धन. ओके, दानरूपेण अयच्छत, इन द फॉर्म ऑफ डोनेशन. रिक्तहस्तम रघु दृष्ट्वा कौत्स निवृत्त. कौत्सने बघितलं, तो त्यांनी विचार केला की रघुराजा खूप दानशूर आहे, तोच माझी हेल्प करू शकेल, तोच मला 14 करोड सुवर्णमुद्रा देऊ शकेल. दॅट्स वाय ही वेंट फॉर देम. ओके, अँड ही सॉ की रघुने पूर्णपणे दानशूर, म्हणजे त्यांनी विश्वाची यत्न केला आणि सगळं वाटवणार. रिक्तहस्तम, रिक्तहस्त म्हणजे एम्प्टी हँडेड, काहीच नाही आहे. रघु दृष्ट्वा कौत्स निवृत्त, निवृत्त म्हणजे जाऊ लागला. ओके, टर्न बॅक. ओके, निवृत्त ऑल्सो पार्टिसिपल्स. कौत्स मस्क्युलाइन जेंडर, दॅट्स वाय निवृत्त ऑल्सो मस्क्युलाइन जेंडर. ओके, रघुः तम आहूय, आहूय मीन्स कॉलिंग. रघुः तम आहूय, आहूय इज अ वर्ड ऑफ अ लेबंतव्य. आगमनस्य प्रयोजनम अपृच्छ, द पर्पज ऑफ कमिंग. आगमनस्य, वाय आर यू कमिंग. तथा कौत्स अवदत. देन कौत्स से, रघु, ओ किंग रघु, अहम गुरु दक्षिणार्थम. ओके, आई विश टू गिव 14 करोड, 14 कोटी सुवर्ण मुद्रा टू द प्रिसिप्टर, टू द माय गुरु ॲज अ रेम्युनरेशन. ओके, मला 14 करोड काय द्यायचे, सुवर्ण मुद्रा द्यायचे आहेत.
तर पुढे बघा काय झालं आपण बघूया. त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत या पॅराग्राफचे संधी. आपण हळूहळू करून जर तुम्हाला डेफिनेटली व्यवस्थित अंडरस्टँड होईल. संधी विग्रह दातुम इच्छामी, दातुम म हलंत प्लस इच्छामी, मीची वेलांटी पहिली आहे, लक्ष ठेवायचं आहे. आणि त्यामुळे ई जो आहे दीर्घ नाही आला आहे, रस्व आलेला आहे. ओके, देन बघा ई जो आलेला आहे रस्व आलेला आहे, दीर्घ नाही आलेला आहे. शब्दार्थ दिग्विजयानंतर आफ्टर द कॉन्क्वेस्ट, अशेषम धनम रिमेनिंग वेल्थ, दान रूपेण इन द फॉर्म ऑफ चॅरिटी. ओके, देन अयच्छत गेव, अयच्छत यू नो व्हेरी वेल, लंग लकार. रिक्त हस्तम एम्प्टी हँडेड, निवृत्त टर्न बॅक, आहूय कॉलिंग. आगमनस्य प्रयोजनम पर्पज ऑफ कमिंग, अपृच्छत आस्क्ड. देन नेक्स्ट रिमेनिंग पार्ट आपण बघणार आहोत. किंतु भवान, देन ही सेड टू रघु हू कौत्स नाम शिष्य, पूर्वमेव ऑलरेडी सर्वस्वदानम अकरोत, एव्हरीथिंग गिव इन चॅरिटी. तुम्ही आधीपासूनच सगळं दिलेलं आहे. अतहम अन्यत्र गच्छामी, हेन्स आय एम गोइंग टू एल्सवेअर. ओके, मी दुसरीकडे चाललेलो आहे. रघु अवदत्त, हे कौत्स, ओ कौस, तिष्ठ, तिष्ठ म्हणजे स्टॉप, थांब. मम यज्ञशालायाम विश्रामम कुरु, यज्ञशाळा म्हणजे जिकडे सगळे रिच्युअल थिंग्स होतात, देवाची पूजा होते, अशी यज्ञशाळा जिकडे ब्राह्मणांना ठेवलं जातं, ब्राह्मणांचा वास असतो, अशा यज्ञशाळेत तो विश्राम कर. अहम निश्चयेन तव सायम करोमी, आय विल डेफिनेटली हेल्प यू. अंडरस्टँड? इन दिस अकरोत इज अ लंगलकार, यू नो, अहम आय. ओके, गच्छामी इज अ लटलकार, also लंगलकार. देन तिष्ठ, इन दिस तिष्ठ इज द लोटलकार. ओके, मेनी लोटलकार and ending in u is used here. ओके, कुरु also लोटलकार. ओके, अहम निश्चयेन तव सायम करोमी, करोमी इज अ क्रू एट उप, परस्मैपदी मी वह मह. ओके, निश्चयेन डेफिनेटली. देन सी संधी विग्रह शब्दार्थ, संधी विग्रह पूर्वमेव, पूर्वम प्लस एव. देन किंतु, शब्दार्थ बघायचे आहेत. किंतु मीन्स बट. सर्वस्व दानम, एव्हरीथिंग इन चॅरिटी. अन्यत्र एल्सवेअर, यज्ञशाला सॅक्रिफिशियल हॉल. ते वाईट सॅक्रिफिशियल जे सॅक्रिफाईस होतं, म्हणजे लाईक दॅट इन द जुन्या गोष्टींमध्ये किंवा आताच्या वारंवार गोष्टीमध्ये जर आपल्याला देवाच्या शरण जायचं असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, होम, हवन करतो. ओके, त्याला म्हणतात सॅक्रिफाईस करणं. अंडरस्टँड? म्हणून त्याला यज्ञ, त्याला काय म्हणतात सॅक्रिफिशियल हॉल, जिकडे सगळं यज्ञ वगैरे केलं जातं. ओके, निश्चयेन, सर्टनली. देन सी, आता जो आत्तापर्यंत जो आपण सेकंड पॅराग्राफ, तदातम परीक्षितुम पर्यंत निश्चयेन अहम त्वम सायम करोमी, हा आता आपण पॅराग्राफ शिकलो. तर त्यातले आपण त्वांत, लभ्यंत आणि तसेच क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. सी, त्वांत अवयम श्रुत्वा, लभ्यंत अवयम विचार्य, आहूय विहाय. ओके, 2 टाइम्स लिहिलेले. देन सी, प्रथमांत पदम, तुमंत पदम दातुम परीक्षितुम, प्रथमांत पदम वरतंतु भवान, द्वितीयांत पदम तम महाराजम. इन द भवान वर्ड, in the भवान वर्ड, भवत प्रोनाउन इज, भवत इज द प्रोनाउन इज देअर. ओके, आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. भवान, भवान, भवंतौ, भवंतः. भवान इज द प्रोनाउन, म्हणजे मी यूज फॉर द रिस्पेक्ट कोणाला करायचा, तुम्ही, यू आर, तर भवान आपण यूज करतो, हम यूज करत नाही. ओके, देन सी नेक्स्ट वन. तृतीयांत पदम त्वया, त्वया इज अ युष्म, त्वया युवाभ्याम युष्माभि तृतीया. चतुर्थांत पदम गुरुवे, गुरुवे इज द एंडिंग इन ओ, इज नॉट गुरुवे. आफ्टर द चतुर्थी विभक्ती गुरु चेंज इन गुरवे, नॉट गुरुवे. अंडरस्टँड? बिकॉज दिस इज एंडिंग इन ओ. भानवे, गुरुवे. ओके, षष्ठ्यंत पदम गुरोहो मम. सप्तमंत पदम यज्ञे, यज्ञशालायम. ओके, बिकॉज यज्ञ वर्ड इज अ मस्क्युलाइन जेंडर, पुल्लिंगम. सॉरी, यज्ञ इज अ न्यूटर जेंडर, नपुंसकलिंगम, बट यज्ञशाला इज द स्त्रीलिंगम.
सी एकवाक्येन उत्तरत यू टू राइट दिस क्वेश्चन आंसर. कौत्सेन कति विद्याः अधीताः. कौत्सेन 14 विद्याः अधीता. इन द प्लेस ऑफ कति, व्हाट इज द मीनिंग ऑफ कति? हाउ मेनी. इन द प्लेस ऑफ कति यू हैव टू राइट द आंसर 14 विद्याः. सी 14 विद्याः. दिग्विजयानंतरम रघु किम अकरोत. दिग्विजयानंतर रघुने काय केले? आफ्टर द कॉन्क्वेस्ट रघुने काय केले? दिग्विजयानंतरम रघुः विश्वजित नाम्नी यत्ने अशेषम धनम दानरूपेण अयच्छत. ओके, विश्वजित नाम्नी यज्ञे अशेषम धनम दानरूपेण अयच्छत. पॅराग्राफमध्ये याचा आन्सर आहे, पण आन्सर बरोबर फॉर्म करायचं, तसं तर तसंच कॉपी करून पेस्ट करून नाही करायचं. देन नेक्स्ट वन, सत्यम असत्यम. कौसेन 14 विद्या अधीताः. नो, 14 विद्या. असत्यम. गुरुः रजत मुद्रा इच्छति. नाही, सुवर्ण मुद्रा इच्छति. रजत मुद्रा म्हणजे चांदी, सिल्वर. असत्यम. हु सेड टू हुम कह कम वदति अतः 14 कोटी सुवर्ण मुद्रा आनय. वरतंतु गुरुः कौत्सम वदति. When you writing the कह कम वदति answer, you have to concentrate in the first. क word is a प्रथमा एकवचन and कम means कोणाला बोलते तिचं द्वितीया एकवचन. उचित कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. नेक्स्ट क्वेश्चन सी. रघुः सुवर्णमुद्रां तक्षणमेव दातुम् असमर्थ. रघु का देत नव्हता? सह दानं दातुं नेच्छत. अँड सेकंड ऑप्शन सह सर्वस्व दानम अकरोत. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? टेल मी. या सेकंड, सह सर्वस्व दानम अकरोत. त्यांनी पूर्ण सर्व दान केलं होतं, म्हणून त्याच्याकडे दान नव्हतं. त्याने सगळं आपलं दान विश्वजित नामना यज्ञामध्ये पूर्णपणे दान करून ठेवलं होतं. देन सी. प्रश्न निर्माणं कुरुत. कौत्सम परीक्षितुं वरतंतु अकथयत. कौत्समच्या खाली अंडरलाईन आहे, तर कौत्सम कम परीक्षितुं वरतंतु अकथयत. ओके, कौत्सम परीक्षितुं वरतंतु अकथयत. लकारम लिखत. अहम अन्यत्र गच्छामि. गच्छामि इज अ विच लकार? यू नो वेरी वेल, इज अ लट लकारः. देन लास्ट क्वेश्चन. विशेषण विशेष्यम अधीताः 14 विद्याः. ओके, अधीता इज अ एडजेक्टिव, इज अ यूज फॉर द 14 विद्याः. चिंताकुलः कौत्स. स्पेलिंग मिस्टेक इज देअर. चिंताकुल इज द कौत्सः. ओके, तलाचं आहे. अशेषम धनम एतावतीः मुद्राः. अंडरस्टँड? एतावतीः मुद्राः. तुम्हाला आजचं लेसन समजलं असेल. आपला थर्ड पार्ट राहिलेला आहे. सेकंड पार्ट व्यवस्थित वाचायचं, क्वेश्चन आन्सर करायचे आहेत. ओके, अंडरस्टँड? आणि पुढच्या वेळी आपण सेकंड पॅराग्राफचं पहिले एवरची रिव्हिजन घेऊन मग थर्ड पॅराग्राफकडे जाणार. आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला मी अमरकोश का इम्पॉर्टंट आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे, आणि अमरकोशचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे. ओके, तर थँक्यू. पुढच्या वेळी आपण नक्की भेटू. आजचं सेशन मी इथेच संपवते. धन्यवाद. पुनर्मिलामः.